दरम्यान रामदास कदम आणि सुनील तटकरे आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत। राजकीय वैर असलेले हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 मार्चला दापोली खेड विधानसभेच्या दौऱ्यावर आहेत। दापोली खेड मंडणगडच्या विकासासाठी आम्ही एकत्र येणार, शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर रामदास कदम आणि सुनील तटकरे हे कट्टर वैरी एकाच व्यासपीठावर येणार आहेत। तटकरे आणि कदम या दोन कुटुंबामधलं राजकीय जे वैर आहे ते या निमित्तानं कुठेतरी कमी होताना पाहायला मिळणार आहे, संपल्यात जमा होणार आहे, काय सांगाल? होय, समयने तटकरे साहेब हे आज रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत। महाविकास आघाडी असताना आमच्यामध्ये नक्कीच काही हेवेदावे होते। आम्ही शिवसेना राष्ट्रवादी एकत्र काम करत असताना देखील आमच्यामध्ये त्यावेळेला नक्कीच वाद होते। परंतु महायुतीमध्ये जेव्हा अजितदादा सामील झाले आणि त्यामध्ये तटकरे साहेब जेव्हा सामील झाले तेव्हा तटकरे साहेबांनी पुढाकार घेतला आणि हे संपूर्ण श्रेय त्यांना जातं। एकत्र आपल्या मतदारसंघासाठी, कोकणासाठी योगेश आपण एकत्र काम केलं पाहिजे, त्यांनी ती भावना आम्हाला बोलावून दाखवली आणि त्यांनी पुढाकार घेऊन त्यांचे प्रमुख कार्यकर्ते, आमचे प्रमुख कार्यकर्ते असे त्यांनी वारंवार आमच्या बैठका घेतल्या। जे काही वादविवाद होते आम्ही एकत्र सगळ्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही चर्चा केल्या आणि त्यांच्या पुढाकाराने वाद त्यांनी हा वाद निवडला। आणि अशा वेळेला रामदास भाई आणि तटकरे साहेबांनी एकत्र येणं मला त्याच्यानं काही गैर वाटत नाही। आणि उभाटाकडून समजा जर अनंत गीते उभे राहिले तर नेमकं राजकीय गणित काय असेल आणि शिवसेना सुद्धा या सगळ्या गोष्टीने कसं बघते? ऑलरेडी गीतेंना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने नाकारलेला आहे। 6 टर्म खासदारकी भोगून देखील त्या व्यक्तीने कोकणासाठी काहीही केलेलं नाही। आपण खासदार म्हणून जर का त्यांनी योग्य काम केलं असतं लोकांच्या डोक्यावर उचलून धरलं असतं। मागच्या वेळेला 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर का योगेश कदम दापोली मतदारसंघामध्ये नसता तर आनंद गीतेंना दापोली मतदारसंघामधनं लीड तर सोडून द्या, ते कमीत कमी 30,000 मागे राहिले असते। आता तीच परिस्थिती होणार आहे। ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर का आनंद गीते यांना पुन्हा पडायची इच्छा असेल त्यांनी उभं राहावं। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, दापोली, रत्नागिरी।